नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इडली पात्रामध्ये भगर टाकून अतिशय पौष्टिक आणि हलका फुलका असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत, जो की पचायला एकदम हलका आहे. तुम्हाला सुद्धा उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने जर तुम्ही भगरीचा हा हलका फुलका पदार्थ जर बनवून खाल्ला ना, तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नेहमी नेहमी असाच हा पदार्थ बनवून खाल. तर मंडळी, व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी भगर घेतलेली आहे. तर याला काही भागामध्ये वरई सुद्धा बोलतात किंवा मग उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हटले जाते. तर आपल्याला ही मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी आपल्याला भगर लागणार आहे. आता यामध्ये थोडासा आपल्याला साबुदाणा सुद्धा घालायचा आहे. तर इथे पाव वाटी मी साबुदाणा घातलेला आहे. आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे भगर आणि साबुदाणा दोन्ही हे वाटून घेतलेलं आहे. होईल तेवढं याला बारीक असं आपल्याला वाटायचं आहे. चाळून वगैरे घ्यायची याला काहीच गरज नाहीये. अशाच पद्धतीचं आपल्याला हे वाटून हवं आहे. या पिठाचे तुम्ही अप्पे सुद्धा बनवू शकतात किंवा मग डोसे सुद्धा बनवले जातात याच पिठाचे. आता आपल्याला ह्या वाटलेल्या पिठामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. तर दही शक्यतो ताजच घाला, आंबट घालू नका. जर आंबट असेल तर थोडंच घाला, 2 चमचे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता हे दही आणि पाणी घालून आपण परत एकदा याला फिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकतात, अशा पद्धतीचं झालेलं आहे तयार. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की याचं टेक्स्चर हे कशा पद्धतीचं आलेलं आहे. तर आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक असं कट करून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकतात, तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या बारीक कट करून आणि थोडे शेंगदाणे घालायचे आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपली चटणी इथे तयार झालेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकतात. तुपाचा किंवा तेलाचा चालेल आणि नाही जरी दिला तडका तरी सुद्धा ही चटणी खायला अशीच अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. तर चला, आता आपण आपलं पीठ छान असं भिजलंय की नाही ते पाहूया. पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे. तर इथे मी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे. आता हा सोडा घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला होणारा पदार्थ आहे तो छान असा फुलून येईल. त्यामुळे आपल्याला याला छान असं फेटायचं आहे. तर मंडळी, आपण या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. छान अशी याला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये पीठ घालायचं आहे आणि हे लगेच आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे वाफायला. तर इथे आता 15 ते 20 मिनिटाची मी याला छान अशी वाफ दिलेली आहे. आता इडली शिजली आहे की नाही ते चेक करायचं. चाकूच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने, सुरीला जर हे मिश्रण चिटकलं नाही तर समजायचं की आपली इडली परफेक्ट झालेली आहे आणि जर थोडं चिटकत असेल तर याला अजून एक 5 मिनिटाची परत एकदा वाफ द्यायची आहे. तर मंडळी, तयार झालेली आहे आपली उपवासाची इन्स्टंट आणि झटपट अशी इडली. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर हे पहा मंडळी, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. किती आतून छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे आणि आपली इडली टम्म अशी फुगलेली आहे. खूप छान बनून तयार होते. अगदी इन्स्टंट आणि झटपट सोप्या पद्धतीने ही इडली बनून तयार होते. तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. कधी कधी आपल्याला घाईच्या वेळेला साबुदाणा भिजवत घालायचा आपण विसरतो. तर अशा वेळेला आपण
या पद्धतीने हलकी फुलकी पचायला असणारी ही इडली नक्कीच ट्राय करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.